नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील क्यूमाइन क्लबसमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार तथा मनसे संपर्क प्रमुख प्रकाश भोईर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी मनसे प्रमुख रावसाहेब कदम, अजित राजपूत, संदीप जडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडविण्यासाठी तसेच आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. त्या संपर्क अध्यक्षाचा मला जे 2 महिन्यापूर्वी दिलं, त्यानंतर मागच्या वेळेस आढावा बैठक झाली, त्यानंतर आपले सर्व पत्रकार बंधू मला आपण आपली भेट झाली होती. त्यानंतर मी आपल्याला बोललेलो की लवकरच सगळे एकत्र येऊन चांगल्या प्रकारचं एक काम सुरू होईल धुळ्यामध्ये. आणि आज त्याचं एक प्रचिती आज तुम्हाला दिसली असेल की आज धुळ्याचं जे संपर्क कार्यालय मुख्य बसण्याचं एकत्रित येण्याचं ठिकाण आज तयार झालं आहे. त्याबद्दल ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष असतील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील किंवा इतर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खूप अभिनंदन करतो. आणि या कार्यालयातून जनसेवेचं काम निश्चितपणे होईल आणि धुळा आता वेगळा महाराष्ट्र नवनिर्माण वेगळ्या प्रकारे धुळ्यामध्ये काम करताना आपल्याला निश्चितपणे दिसेल असं. सर, तुम्ही मागच्या कसं असतं, फेरबदल हे करायचे असतात, विशेष मागच्या वेळी तुम्हाला बोललो, परंतु सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन लगेच आज आलं आणि उद्या निर्णय घेतला असं व्हायला नको. प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचं एक संधी दिली पाहिजे. प्रत्येकाला एक एक संधी पुन्हा एक दिली गेली. त्यानंतर आता कोणामध्ये जर बदल होत नसेल तर त्यानंतर निश्चितपणे राष्ट्रसाहेबांच्या आदेशाने निश्चितपणे पुढचा कार्यक्रम केला जाईल आणि जे खरंच काम करतात त्यांना संधी दिली जाईल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.